संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमचे @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। बामणी येथे दोन दुचाकींच्या भीषण धडकीत दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी। कागल तालुक्यातील बामणी येथे दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला। अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथील अविनाश झेंडे वय वर्षे 29 आणि करवीर तालुक्यातील कोगिल येथील अविनाश भीमराव पाटील वय वर्षे 28 या दोघांचा अंत झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। हा अपघात मंगळवारी रात्री झाला। घटनास्थळावरून व कागल पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश झेंडे हा आपल्या कामानिमित्त मुरगुडकडून मोहरेकडे परतत होता। त्यांच्या दुचाकीवर मागे शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथील सूरज पाटील वय 23 हा तरुण बसला होता। दरम्यान कोगिल येथील अविनाश पाटील हा शहाजी परीट यांना सोबत घेऊन कोगिल या आपल्या गावाकडून खेबवडेच्या दिशेने जात होता। बामणीजवळ खेबवडे फाटा येथे असता या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली। यामध्ये अविनाश पाटील व अविनाश झेंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर सूरज पाटील आणि शहाजी परीट हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। सूरज पाटील याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर शहाजी परीट यांच्यावर कणेरी मठ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते। या घटनेमुळे मोहरे आणि कोगिल परिसरात शोककळा पसरली आहे। कागल पोलीस ठाण्याचे हवालदार अरुण आपके अधिक तपास करीत आहेत।